आपल्याला वेळ नाहीये, वेळेत आपलं कव्हर होणं गरजेचं आहे. चला, मराठी गणित समाजसेवेचे व्रत घेतलेल्या सोपानरावांनी आज 70च्या वयातही आपले कार्य चालू ठेवले आहे. या वाक्यात कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आला आहे? कोणत्या शब्दाचा आलेला आहे? आयुष्याचा आलाय का? नाही. निष्ठेचा आलाय का? वसा म्हणजे व्रत आणि काम म्हणजे कार्य, त्यामुळे 3 4 आहे. कठोर या शब्दाचा उलटार्थी शब्द 2 पर्याय नोंदवा. मृदू आणि सौम्य, पर्याय 2 आणि 3. कठोरच्या विरुद्ध मऊ नाही. कशाच्या विरुद्ध? कठीणच्या विरुद्ध, खडबडीत किंवा कठीणच्या विरुद्ध मऊ होईल. काय पर्याय? शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द भूगोल आहे. तथापि, पला रस्व वेलांटी पाहिजे. भीती, दीर्घ बहला वेलांटी. गुरु, गला रस्व उकार. चला पुढे. संवाद काळजीपूर्वक वाचा. प्राजक्ता, तू स्वच्छता आणि स्वावलंबन याचा किती छान संबंध जोडला. सुनंदा, या दोन्ही गोष्टी अशा आहेत की त्या एका गोष्टीमुळे दुसरीची सवय लागते. आणि नीता, सार्वजनिक ठिकाणं, सार्वजनिक स्वच्छतागृह यांना अस्वच्छतेपासून कसं दूर ठेवावं हे किती सोप्या भाषेत सांगितलंस तू. सुरेखा म्हणाली. म्हणजे हे भाषण कोणी केलेलं आहे? नीताने. वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता याविषयीची मते सुजाता नेहमी आपल्यात जशी मांडते तशीच आज तिने सर्वांसमोर किती छान मांडली. म्हणजे सुजाताने भाषण केलंय. खरं आहे तुझं प्रिया. आणि स्वच्छतेविषयी तसे आरोग्याविषयी सवयी यांचे फलक तयार करून जागृती करण्याचे सायलीचे विचार नक्कीच लोकांच्या स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवतील. म्हणजे सायलीनं काय केले? फलक तयार केलेले. पुढे. आणि बरं का सुरेखा, पाण्याची काटकसर, पाणवठ्याची स्वच्छता याविषयी केतकीने चित्र दाखवून जी माहिती दिली ती पण सगळ्यांना आवडली. केतकीनं काय केलं? चित्र देऊन पाण्याची काटकसर आणि पाणवठा याच्यावर लक्ष केंद्रित केले. बरोबर आहे तुझं प्राजक्ता. चला, या स्पर्धेतून प्रत्येकाने स्वच्छतेचा संदेश दिला. स्वावलंबन, स्वच्छता, टापटीपणा या सगळ्या आपण एक आदर्श निर्माण करूया. तर संवादात प्रत्यक्ष कोणी भाग घेतला नसावा? कोणी घेतलेला नाही भाग? सायलीने आणि नीताने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 3. मैत्रिणीमध्ये स्वच्छतेविषयी नेहमी कोण बोलत असावे? सुजाता. कोणत्या गोष्टीद्वारे दिलेली माहिती सर्वांना आवडली? चित्रांद्वारे. 16 वर्षी पोळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ? प्राणावर बेतणारे काम. आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा? पुरोगामी. मनात घर करणे. मनात कायमचे काय? मनात कायमचे राहणे. म्हणजे एखाद्या गोष्टीची सल कायम राहते, म्हणजे मनात ते कायम राहतं. दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा अर्थाचा योग्य पर्याय निवडू. दृष्टीआड सृष्टी म्हणजे आपल्या मागे काय चालते त्याकडे दुर्लक्ष करणे. जसं आई या वडील आपल्या मुलाच्या कडे चुकांवर पांघरून घालण्याचं काम करतात. थोडंसं मागे कानाडोळा करतात. म्हणजे दृष्टीच्या आड काय सृष्टी चालली याच्याकडे लक्ष देत नाही, पण पाहिजे लक्ष. पुढे. कोरम या शब्दाला प्रतिशब्द व या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नाव व कंठोष्ठ. खालीलपैकी पररूप संधीचे कोणते उदाहरण नाही? चांगलेसे, चांगले असे. त्यामुळे त्या ठिकाणी पररूप संधी होत नाहीये, कारण तिथं अचा ऱ्हास होतो. म्हणजे दुसऱ्या अचा. बाकी ठिकाणी एक एक क त्या पुढे ए आला तर तो एक क वरती मिळवला जातो. म्हणजे तसं इथं चांगलेसे मध्ये काय होते? लोप पावतो. तसं झालं. म्हणजे दुसऱ्या पररूपचा दुसऱ्या शब्दामधला जो स्वर आहे तो पहिल्या याच्यामध्ये मिसळला पाहिजे, तर ती पररूप संधी होते. सविता गाणे व गाते या वाक्याचा प्रकार ओळखा. होकाराचे एक वाक्य आहे आणि करणरूपी. करणरूपी म्हणजे काय रे? करणरूपी म्हणजे होकार आणि अकरण म्हणजे नकार. खाली कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी दोन्ही लिंगात येतो? संधी, नेत्र, बोट, हात. तो एक संधी. आपण भाषामध्ये करतो ना संधी विग्रह वगैरे, तिथं संधी तो एक संधी. आणि खेळण्याची वगैरे मिळते ती एक संधी. आणि हात गळ्यात घालण्याचा तो एक हात. पराजय ती एक हात. या पद्धतीनं समजून घ्या. पुढे. सर्व काही मनासारखे घडत जाईल या वाक्याचा काळ ओळखा.
रीती घडत जाईल, म्हणजे इथं कार्य रीती आहे त्यामुळे रीती भविष्यकाळ. त्याचा रडवा चेहरा पण मला वाईट वाटली अधोरेखित शब्दाची जात. रडवा चेहरा, आता चेहऱ्याचे रडवा विशेषण आहे, म्हणजे विशेषण येणार आहे. आता हे कसलं विशेषण आहे? रडला, त्यामधला रड हा मूळ धातू त्यापासून बनलेला आहे रडवा, म्हणून ते धातू साधित विशेषण. सुसंगत वाक्याचा परिचय करा. संस्थेला नुकतीच टिंबटिंब वर्ष पूर्ण होणार होती. संस्थेत त्यानिमित्त टिंबटिंब महोत्सव साजरा करण्याचे ठरले. 10 वर्षापूर्वी टिंबटिंब महोत्सव साजरा करणाऱ्या या संस्थेच्या लोकांनी त्यानिमित्त वृक्षारोपण करण्याचे ठरवले. आता 10 वर्षाचा फरक असणारे कोणते महोत्सव आहे? सुवर्ण किती वर्षांनी? 50. आणि 60 वर्षांनी हिरक. म्हणजे संस्थेला नुकतीच किती वर्ष पूर्ण होणार होती? 60. मग त्यानिमित्त संस्थेत हिरक महोत्सव. 10 वर्षापूर्वी सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या. पुढे कर्तरी प्रयोगात कर्म कोणत्या विभक्तीत असू शकते? प्रथमात किंवा द्वितीयात. त्यामुळे 21चा पर्याय क्रमांक 1 आणि 4. द्वितीय प्रथमात म्हणजे प्रत्यय नसतो. द्वितीयचे काय प्रत्यय? सलाते सलानाते. जर या ठिकाणी सर्वसामान्य कर्तरी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो किंवा सलाते सलानाते यामधला प्रत्यय असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे समासाच्या कोणत्या प्रकारात त्या सामासिक शब्दातील पहिले पद महत्वाचे असून त्या सामासिक शब्दाचा वापर क्रिया विशेषणासारखा केला जातो? पहिले पद महत्वाचे, अव्ययीभाव समास. म्हणजे उदाहरणार्थ अजन्म, यथाशक्ती, अयोग्य. चला पुढे. खालीलपैकी शक्य क्रियापदाचा प्रकार. शक्यता म्हणजे शक्यता दाखवलेली असते, त्यामुळे कोणतं येते? आजीला आता खावते. त्या कर्त्यामध्ये क्रिया करण्याची ताकद सामर्थ्य आहे असं दाखवलं जातं शक्य क्रियापद. स्नेहहीन ज्योती परिमंद होई शुक्रतारा. या वाक्यातील अलंकार उपमा. कशाची उपमा दिलेली? स्नेहहीन ज्योती परिमंद होई शुक्रतारा. का ओळखला उपमा? का कोणता शब्द आहे? स्नेहासारखी. हिन म्हणून नाही, परी. कोणत्याच्यावरनं यो? परीवरनं तो उपमा आहे. गण ओळखा. आता इथं हे चुकणार आहे, इथं काय अडचण नाही आपल्याला. काय कोणता इथं? य. ओके. चला गणिताचं पाहूया आपण. x ही 15 ने निश्चित भाग जाणारी विषम संख्या आहे. तिच्या जवळील 5 ने निश्चित भाग जाणारी सम संख्या कोणती? x अधिक 15 ही एक विषम संख्या आहे. विषम. तर तिच्या जवळील 5 ने निश्चित भाग जाणारी समसंख्या कोणती? तर यात काय करावं लागेल? जवळील म्हणल्यानंतर अधिक 5 केले पाहिजे किंवा वजा 5 केले पाहिजे, म्हणजे 5 ने भाग जाणारी. आता विषम संख्या असतं सम असतो, काय आपल्याला फरक होता? आपल्याला काय विचारले? समसंख्या म्हणल्यावरती या विषम संख्येनं 5 वजा केली की कसली येणार आहे? सम. अधिक 5 केले तर कसली येणार आहे? सम. प्लस 15 करायची गरजच नाहीये, कारण 15 ने निश्चित भाग झाली विषम संख्या आहे. ओके 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 ओके. हे 15 घ्यायची गरजच नाही. जी x ही विषम संख्या आहे, त्यात 5 अधिक केले तर येणारी समसंख्या, किंवा 5 वजा केले तर. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 4. त्याला एका वायरकडे 24 मीटर 48 मीटर 64 मीटर लांबीच्या वायरचे प्रत्येकी एक याप्रमाणे बंडल आहे. प्रत्येक बंडलमध्ये वायरचे एकाच मापाचे तुकडे करायचे असतील तर प्रत्येक तुकड्याची लांबी काय करावं लागेल? 24, 48, 64 याचा मसावी काढावा लागेल. 24, 48, 64. बोला कशाने भागले? 3 ही संख्याला मोठे मोठे घेतले काय फरक पडत नाही. 8 ने 8 त्रिक 24, 8 सक 48, 8 8 64. पुन्हा कशाने जाईल? आपल्याला मसावी काढायची. इतर 3 संख्येला कशाने जातो का? नाही, म्हणजे तो जास्तीत मोठे 8 8चे तुकडे करू शकेल. बारके मग त्याच्यापेक्षा त्याच्या ह्याच्यामध्ये 1 1 मीटरचाही चालेल, 2 2 चाही चालेल, 4 4 चाही चालेल, 8 8 चं चालेल. म्हणजे याचे 8 चे जे फॅक्टर निघणार आहे ते निघतील त्या. चला 3 4x अधिक 2 गुणिले
3चा वर्ग 2 वजा 3x गुणिले 27चा x घात याचं स्क्वेअर रूट बरोबर 27. आता इथे याचा बेस 27, इथे बेस 3 आहे, इथे बेस 3 आहे, इथे बेस काय करायचा 3 करायचा. म्हणजे 3चा कितवा घात होईल 27, 3चा घन आणि त्याचा x घात म्हणजे काय होईल 3चा 3x. आता बेस सारखा असेल तर घातांकाची काय होते बेरीज. याची बेरीज करू आपण 4x अधिक 2 वजा 3x अधिक 3x. दिसलं ना x काय दुवा अधिक 3x वजा 3x कॅन्सल होतील. 4x अधिक 4 म्हणजे 3चा 4x अधिक 4 बरोबर मग ते करावं लागणार आहे. बेस सारखा केल्याशिवाय नाही ना. इथं आपण का बेस सारखा केला त्यासाठी मी इथं देखील या 27चा बेस इथं 3 बेस आहे, मग इथे 3चा बेस करा 3चा घन. आता हे वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकायचं, दोन्ही बाजूचा वर्ग करा. या बाजूचा वर्ग केला वर्गमुळाचं चिन्ह जाऊन निघून जाईल 3चा 4x अधिक 4 आणि इकडे घातांकाचा घातांक म्हणजे काय होईल 3चा 6 गुणाकार. ओके मग इथे बेस सारखा आहे बरोबरचं चिन्ह म्हणजे घातांक देखील कसे असणार सेम. म्हणजे काय होईल समीकरण 4x अधिक 4 बरोबर 6. म्हणजे अधिक 4 तिकडे पाठवा 4x बरोबर 6 वजा 4 म्हणजे 4x बरोबर 2 x बरोबर 2/4 म्हणजे उत्तर काय 1/2. पर्याय क्रमांक 2. खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा. 6 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 3 ने पण विभाज्य असतात. 6 ने 3 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 6 ने नसतात. 6 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांना सगळ्यांना 3 ने भाग जातो. दुसरं 36 चे सर्व विभाजक हे 72 चे पण विभाजक आहे. 36 चे सगळे फॅक्टर हे 72 चे फॅक्टर आहेत. पण 72 चे सगळे फॅक्टर 36 चे असतील का नाही. 12 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या 2, 3 व 4 ने पण विभाज्य आहे. 12 चे फॅक्टर 2, 3, 4 पडतात. जे त्या ठिकाणी 12 ला भागणाऱ्याला 2, 3, 4 ने जातो. 60 ही संख्या 1 ते 6 मध्ये सर्व संख्यांनी विभाज्य आहे. 1 ने जातो 60 ला, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 5 ने जातो, 6 ने जातो. मग कोणतं विधाने वाचा मग पहा. अ व ब बरोबर, दुसरं ब व क बरोबर, तिसरं अ ब व ड बरोबर, चौथं सर्व विधाने बरोबर. कोणतंही उत्तर पर्याय क्रमांक 4 सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. गुड. हां दुसरं विधान आहे ना 36 सर्व विभाजक हे 72 चे विभाजक असतात. 36 चे सगळे विभाजक सांगा. 72 चे पण आहे 36. बरोबर 72 चे फॅक्टर काय 72 पण आहेत. प्रत्येकाचं विभाजक 36 चे विभाजक सांग. विभाजक म्हणले मूळ अवयव म्हणलं नाही विभाजक. 1 गुणिले 36 म्हणजे 1 आहे 36 आहे, 2 आहे 18, 3 गुणिले 12, 4 गुणिले 9, 6 गुणिले 6 म्हणजे 6. आता याच्यामध्ये 72 चे फॅक्टर विभाजक 1 गुणिले 72 म्हणजे पहिला 5. या ठिकाणी विभाजक काढताना सुरुवातीत प्रत्येक संख्येचा 1 हा विभाजक असतो आणि ती संख्या म्हणजे चढत्या क्रमाने लिहिली तर 36 चे 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36. 72 चे हे सगळेच येणार आहे. 36 पुढे 72 पण येणार आहे. मग 72 आहे का 36 चं विभाजक नाही ना. मग 36 चे विभाजक हे 72 चे विभाजक आहे. 72 चे विभाजक 36 चे असतील का नाही. चला पुढे 0.0008 गुणिले 1 0.1 6 गुणिले 0.048. आता इथे काय करू आपण मांडून घेतो त्याचे दशांश चिन्ह काढून टाकू. 0.008 गुणिले 0.16 गुणिले 0.048 डिवायडेड बाय 0.64 गुणिले 0.0012 गुणिले 0.01. इथे किती संख्येच्या अगोदर 3, 2, 5 आणि 3, 8. इथे 2,
4 6 आणि 2 8 हे दोन्हीकडे 8 आहे. जातंय. मग इथे वरची 3 2 5 इथे 8 घालवली, खालची 2 आणि 4 6 2 8 सगळे गेले. आता गणित काय झालं? 8 1 8 8 8 64 8 1 8 8 2 16 12 1 12 12 चौक 48 छेदात 1 झाले. अंशामध्ये काय आहे? 2 चौक 8. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 2 नोंदवा आहे का? नाही. चला पुढे. 84 लिटर मिश्रणात पाण्याचे व दुधाचे प्रमाण 3:4. पण ते प्रमाण अनुक्रमे एकाच 2 करायचे असेल तर त्या मिश्रणात अजून किती लिटर दूध टाकायला हवे? आता पहा, 84 लिटर आहे आणि या 84 लिटरमध्ये काय म्हणलेले? पाणी आणि दूध. पहिल्यांदा पाणी आहे, पाणी लिहा, नंतर दूध आहे, दूध लिहा. याचं गुणोत्तर 3:4. हे 3x तर दूध 4x म्हणजे एकूण किती झाले? 7x बरोबर 84 मग x बरोबर 12 म्हणजे 12 त्रिक 36 लिटर पाणी आहे. 12 चोक 48 लिटर दूध. आपल्याला काय करायचंय? जर ते प्रमाण एकाच 2 म्हणजे एकाच 2 करायचे, म्हणजे आता पहा इथं वाढवावं काय लागेल? 36 लिटर पाणी म्हणजे 36च्या दुप्पट 72 दूध पाहिजे. म्हणजे या 72 दूध करण्यासाठी त्याच्यामध्ये 48 आत्ता दूध आहे वजा केले तर 24 लिटर अजून दूध टाकायला पाहिजे, तेव्हा एकाच 2 उत्तर होईल. ओके, चला पुढे. चहाच्या किमती 30% वाढल्या म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी चहाचा वापर किती टक्के कमी करावा लागेल? आता इथे 100 रुपये किलो किमतीचा 100 किलो चहा वापरताय समजा, म्हणजे पटकन लगेच समजतो. चहाची किंमत, वापर आणि खर्च. 100 रुपये किलोचा चहा, रोज 100 किलो वापरता, त्यामुळे खर्च येणार आहे तुमचा 10,000. 30% किंमत वाढली, म्हणजे 100 होती ती 130 झाली, तर वापर तुम्हाला कमी करावा लागणार आहे, तेव्हा खर्च तेवढाच म्हणजे 10,000 आहे. मग 10,000 होण्यासाठी काय करावं लागेल? 10,000 भागिले 130 म्हणजे 10,000 भागिले 130 एवढा वापर होईल. म्हणजे किती कमी करावं लागतं? 100 मधलं तेवढं वजा करावं लागेल, हे लक्षात. शून्य केले 23 91 बाकी राहिली 9 9 शून्य 90 13 78 राहिली बाकी 12 12 13 एवढा वापर करावा लागेल. म्हणजे किती बचत करावी लागेल? तर इथनं 1/13 इथे राहिले म्हणजे 77 होतील. 77 मध्ये 23 म्हणजे 23.1/13 एवढा काय करावं लागेल? बचत करावी लागेल. पर्याय क्रमांक 1 23.07 दिलेले. एका सोनाराने 2 अंगठ्या प्रत्येकी 30,600 ला विकल्या. पहिल्या अंगठी विकल्यावर 10% तोटा, दुसऱ्या अंगठी विकल्यावर 20% नफा, तर संपूर्ण व्यवहारात किती टक्के नफा तोटा? आता इथे दोन्ही 10% असतात, आपण पटकन सांगितलं असतं 1% तोटा. म्हणजे एका ठिकाणी 10% तोटा आहे, दुसरीकडे 20% नफा आहे. आता विक्रीची किंमत आहे 30,600. आता इथं सोडवायचं कसं? पहा, एका व्यवहारामध्ये 10% तोटा, दुसऱ्या व्यवहारामध्ये 20% नफा. याच्यावरून अंगठ्यांच्या खरेदी किंमत काढायच्या. विक्रीची किंमत त्यांनी दिलेली आहे आपल्याला. पहिल्या अंगठीमध्ये 10% तोटा झाला, 10% तोटा कधी होतो? खरेदी 100 रुपये, विक्री 90. इथे आपल्याला इथं कोणती किंमत दिलेली आहे? प्रत्येकी 30,600 रुपयाला विकलेली आहे. 30,600 विक्रीची किंमत आहे, मग खरेदीची किंमत x बरोबर 30,600 गुणिले 100 भागिले 90. 1 शून्य घालवा, 9 ने 5 जातो, 9 त्रिक 27, 9 चौक 36 वरचा 0, हे 2 शून्य म्हणजे 34 वरती 3 शून्य म्हणजे ही काय झाली? पहिल्या अंकीची खरेदी किंमत आहे पहिल्या अंकीची. आता दुसऱ्या अंकीमध्ये 20% नफा होतो. 20% नफा कधी होतो? खरेदी
100 रुपये विक्री 120. इथे विक्री दिली 30,600. त्याच्यानं खरेदीची किंमत काढू. x बरोबर 30,600 गुणिले 100 भागिले 120. 1 शून्य घालवा. 12 दुणे 24. बाकी राहिली 6. 6 वर 60 66. 12 पंचे 60. 6 राहिले 6 वर 0 60. 12 पंचे 60. याच्यावर 2 गेले 25,500 रुपये. ही दुसऱ्या अंकीची खरेदी. दोन्ही अंकीची खरेदी किंमत किती होईल? 25,500 34,000 5 पंचार 9 59,500. आता विक्रीची किंमत किती आहे? 30,600 ला पहिली अंकी दुसऱ्या अंकी 30,600. विक्रीची किंमत किती येणार आहे? 61,200 विक्री आहे आणि खरेदी 59,500. मग नफा झाला का तोटा? नफा झाला. किती नफा झाला? 61,200 मधनं खरेदी किंमत वजा केली आपल्याला. 12तनं 5 गेले 7. 11तनं 10 गेले 1 राहिला. 6तनं 6 गेले 0. 1,700 रुपये त्यांना काय झालाय? नफा. आपल्याला काय विचारलंय? शेकडा या संपूर्ण व्यवहार. मग शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदीची किंमत. मग नफा 1,700 गुणिले 100 भागिले खरेदीची किंमत किती आहे दोन्ही अंकीची? 59,500. 2 शून्याला 2 शून्य घालून टाका. 17 त्रिक 51. 59 मध्ये 51 गेले 8. 8 5 85. 17 5 45. 100 चे 35 म्हणजे 35 दुने 70. 2 पुढे 70 30 राहिले बाकी. 30 वर 0 300. 35 8 35 8 किती होईल? 270. 300 मध्ये 270 गेले 30. 30 वर्ष 300. 35 5 इथे चुकतंय थोडंसं मला वाटतंय. इथं 35 8 35 5 35 5 275 येते ना. बरोबर. 2.85% नफा. 2.85%. हेमा व मीना यांनी अनुक्रमे 16,000 रुपये व 24,000 रुपये 4 वर्षासाठी दशादशे अनुक्रमे 10% व 8% दराने बँकेत ठेवले तर त्यांना मिळणाऱ्या व्याजाचे धोरण. आता मीनाला 16,000 रुपयाचं व्याज किती मिळेल? म द क भागिले 100. 16,000 गुणिले दर 10. कालावधी किती? 4 वर्ष भागिले 100. एवढं तिला व्याज मिळेल. तर इकडे 24,000 गुणिले 8% दराने 4 वर्ष भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य घालवा. इकडे 2 शून्याला 2. इथं गुणोत्तर काढायचं आपल्याला. 160 गुणिले 10 गुणिले 4 आणि इकडे येणार आहे 240 गुणिले 8 गुणिले 4. 4 ला 4 घालून टाका. 80. एका शून्याला 1 शून्य घालवा. 8 दुणे 16 8 त्रिक 24. आता 2 कमी 2 चौक 8. पुन्हा 2 ने जाईल. 2 दुणे 4 2 पंचे 10. इकडे काय राहिलं? 5 राहिलं आणि इकडे 3 दुणे 6. तर गुणोत्तर व्याजाचं काय येणार आहे? 5. एका बसमध्ये 35 माणसे आहेत. त्यांचे सरासरी वजन 57 किलो आहे. त्यात एका स्टॉपला सरासरी 45 किलो वजन असलेली 15 प्रवासी चढले. तर आता बसमधील माणसाची सरासरी किती? आता बसमध्ये 35 माणसं आहेत. त्याची सरासरी 57. म्हणजे 57 गुणिले 35 हे त्या बसमधल्या 35 माणसाचं एकूण वजन. इथे 35 सत्ता 30 सत्ता 210 आणि 5 सत्ता 35. 210 35 245 आणि 24. 35 5 35 पंचे 30 5 150 आणि वरचे 5 5 म्हणजे 175. 175 आणि 4 179. 180 झाला. 1 कमी. 180 20 200 1 कमी 190. 1995 त्यांचा. आता पुढल्या स्टेशनवर काय झालं? 45 किलो वजनाचे 15 प्रवासी चढले.
45 चे 15, यांचं वजन किती येईल? 45 चे 15, 15 75, 15 चौक 60, 7 67. ही 675 ची माणसं, वजनाची माणसं चढली. किती माणसं चढली? 15. म्हणजे पहिली होती 35 आणि ही 15, म्हणजे एकूण किती झाली? 50. आणि मग या 50 जणांचं एकूण वजन, या 35 जणांचं आणि हे 15 जण वजन किती झालं? 10 17, 10 16, 2670. किती माणसाचे? 50. भागिले 50, शून्य झालेला किती? 53.4 त्याचं सरासरी येईल. पुढे 0.09चा 1/2 गुणिले 27/64चा 2/3, 3चं क्यूब रूट, 0.01चं क्यूब रूट. पाहता आपण इथे सगळं प्रत्येकाचं वेगळं सोडवत जाऊ, सोडवून आपण खाली आलो. त्यांना मांडतो मी गडी, आता हे सगळं लिहित बसावं लागते. आता तुम्हाला फरक पेपरवरती काही गरज नाही आहे. 0.09चा 1/2 गुणिले 27/64चा 2/3 गुणिले 0.001चं क्यूब रूट भागिले 216चा 1/3 गुणिले 81/16चं 3/4 गुणिले 2/3चा वर्ग गुणिले 3चा पहिला. आता इथं 1/2 दुसरा घात, याचा अर्थ काय असतो? दुसरं वर्गमूळ काढायचं. वर्ग असतो, दुसरं छेद एवढं मूळ काढायचं, त्याचा वरती अंश तेवढा घात काढायचा. 0.09चं वर्गमूळ काय आहे? 0.3 आणि याचा पहिला घात तोच आहे. ओके, आता इथं काय 2/3चा अर्थ काय होतो? तिसरं मूळ काढा आणि त्याचा वर्ग करा. मग 27चं तिसरं मूळ काय आहे? 3 आणि 3चा वर्ग 9, म्हणजे वरती अंश काय येणार आहे? 9 छेदा. 64चं घनमूळ काय आहे? 4 आणि 4चा वर्ग 9/16 गुणिले 0.001चं घनमूळ 0.1, तिसरं मूळ आहे त्यामुळे भागिले 3 करायचं. मी 3/दशमचिन्ह 3 संख्येच्या वरती एका संख्येच्या. आता छेदामध्ये पाहू, 216चं तिसरं मूळ 6 गुणिले 81चं चौथं मूळ 3 आणि 3चा घन 27, 16चं चौथं मूळ 2 आणि 2चा घन 8 गुणिले 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 3चं 3. आता पहिला खाली काय घालवता येते घालू, मग वरती नेऊ. घालू की थांबा ना, गणपत घालू खालचं तर मोकळं करू. बरं चला, एक वरती एक घर घालवायचे, इथे एक घालवायचे, 2 घर. त्याला कुठेतरी इथे झाला 2 शून्य दिले, झालं का सगळं क्लिअर? ओके, आता इथे संक्षिप्त करून देऊया आपण. इथे जाते का कुठे? नाही तर आपलं सगळं वरती नेऊया. चला उलट करूया. जे शून्य येणार नाही. आता 3 गुणिले 9/16 गुणिले 1 गुणिले 6चं काय होईल? 1/6 गुणिले 8/27 गुणिले 9/4 गुणिले 1/300. चला आता भाग लावा. 3 एके 3, 3 गुणिले 6 किती आहे? 16 आहेत ना. 9 एके 9, 9 त्रिक 27, 8 एके 8, 8 गुणिले 16, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 एके 3, 100. वरती अंश 1 आला. छेदामध्ये पहा, 100 चोक 400 दुने 800 दुने 1600. इथं पुढं सोडवावं लागेल. 1/16चं काय येतं रे? 1/8चं 1.25 इथे 1/16 आहे, म्हणजे 0.0062 5 येईल.
म्हणजे तिथं फक्त दशांश चिन्ह कुठे लक्ष देऊ नका, फक्त पर्याय कट करा पहा. कोणतं येते उत्तर? 1 आणि 3. इथे वर्ग, इथे 4 वर्ग, इथे आलं. म्हणजे इथे 3 6 होते, 6 म्हणजे इथे येते. हे पहिला पर्याय 3 आणि तिसरा 0.1/4 याचा 0.2 0.25 त्याचा वर्ग म्हणजे पहिला पर्याय. चला पुढे 2x वर्ग वजा 3x अधिक 4 भागिले x वजा 5. आता इथं फॅक्टर पाडावे लागतील, जरा मोठा फळा लागेल. लिहून घेताय का? गायत्री गायत्री लिहिते का? चला 2x वर्ग वजा 3x अधिक 4 छेदात x वजा 5 वजा x वर्ग अधिक 3x वजा 1 छेदामध्ये x वजा 5. आता इथे छेद सारखा आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल? किती वजाबाकी करता येईल. ओके, इथं काय फॅक्टर पाडायची गरज नाही आहे. इथे वजा छेद सारखा आहे, x वजा 5 2x वर्ग वजा 3x अधिक 4 वजा x वर्ग वजा 3x अधिक 1. 2x वर्ग मधनं x वर्ग गेला x वर्ग वजा 3x वजा 3x वजा 6 अधिक 4 आणि अधिक 1 अधिक 5 छेद x वजा 5. त्याचे फॅक्टर आता पाहिजे. आता इथे गुणाकार 5 आला पाहिजे, बेरीज वजा 6 आली पाहिजे. 6 एके 6 तर 5 एके 5 म्हणजे इथे 5 एके 5 गुणाकार 5 येतो, बेरीज वजा 6 येण्यासाठी काय येते? चिन्ह घ्यायला पाहिजे. वजा 5 आणि वजा 1 म्हणजे पहिल्या कंसात x वजा 5, दुसऱ्या कंसात x वजा 1 आणि भागिले x वजा 5 हे कॅन्सल होईल. उत्तर काय? x वजा 1. पर्याय क्रमांक 3. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 200 रुपयावरून 400 रुपये केली. म्हणजे किती टक्के वाढ केली? 200%. 200 रुपयाची वस्तू 200 रुपयाने वाढवली म्हणजे 100% वाढ केली. मागणी 5% कमी झाली तर एकूण विक्री किती टक्के वाढली अगर कमी झाली? 200 रुपयाच्या किंमत आहे, 100 वस्तू विकत होता म्हणजे विक्री त्याची किती होत होता? ते 100 मानून चालणार नाही. पण काय केले त्यांनी? 200 रुपयाची वस्तू 400 रुपये किंमत केली. म्हणजे किंमत आणि विक्री किती येईल? 200 रुपये 100 वस्तू विकतोय म्हटल्यानंतर 20,000. किंमत झाली 400 रुपये. तेव्हा 5% कमी झाला म्हणजे किती झाला? 95. विक्री किती होईल? 95 गुणिले 4 38,000. म्हणजे विक्री वाढली का कमी झाली? वाढली. कितीने वाढली? 38,000 म्हणजे 20,000 केले 18,000. आता शेकड्यामध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल? 20,000ला 18,000 वाढली तर 100 रुपयाला x. मांडणी काय होईल? x बरोबर 100 गुणिले 18,000 भागिले 20,000. पहा इकडे 3 0 3 0 इकडला 1 0 2 पंचे 10 18 पंचे 90% काय झाला? खप वाढलेला आहे, कमी झालेला नाही. चला पुढे 90% वाढली. छान. बोराटे ते उत्तर देतात. समीक्षा काय होते? उत्तर टाकायला काय अडचण आहे? आपण नुसतं बसलोय. हा चला 39वा सोबतच्या आकृतीमध्ये रेषा AB पॅरलल रेषा CD आणि EF ही छेदिका आहे. त्या ठिकाणी पहा
दोन समांतर रेषा आहेत, पुन्हा एक छेदिका दिलेली आहे. EHD हा दिलेला आहे 4x - 1. GHD किती दिलेला आहे 5x + 10. तर AGE वजा EHD किती AGE आणि EHD हा कोण यांची वजाबाकी विचारली. आता आपल्याला याच्यानं माप काढून नंतर आपण कोणत्याची विचारले ते काढू. आता हे कसले कोण होते रेषेजोडीचे किंवा पूरक कोण आहे. मग याची बेरीज किती असते 5x + 10 + 4x - 1 बरोबर 180. 5x आणि 4x 9x वजा अधिक 9 येते अधिक 10 वजा 1 अधिक 9 बरोबर 180. हे तिकडे पाठवा. 9x बरोबर 180 वजा 9 171. 9 बरोबर x बरोबर 171 भागिले 9 केलं 19 19 5 95 10 105 हा कोण आहे तर हा 76 4 मध्ये गेले 75. हा 105 असेल तर हा 105 का संगत कोण हा 105 असेल तर हा 105 चा येणार आहे आणि हा आपण काढलेला 75 आणि हा 105 आणि 75 यांची वजाबाकी विचारली किती 30. चला पुढे ABC या 3 संख्या प्रमाणामध्ये आहेत. A B आणि C या 3 संख्या प्रमाणात असतात तेव्हा पहिली आणि तिसरी संख्या म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा वर्ग. आता A बरोबर m + n याची किंमत आहे m + n. त्यानंतर C बरोबर m - n. तर B ची किंमत आहे ते इथं काय असतं b चा वर्ग बरोबर a गुणिले c. या दोघांचा गुणाकार काय येणार आहे m वर्ग वजा n वर्ग बरोबर या b चा वर्ग. इकडे b चा याचं वर्गमूळ काढायचं याचं वर्गमूळ काय b बरोबर वर्गमुळात m वर्ग वजा n वर्ग याचं वर्गमूळ काढायचं का m चा वर्गमूळ m आणि n चा वर्गमूळ n m वजा n नाही. पर्याय क्रमांक A बरोबर B वजा 3 B बरोबर 2C + 5 C बरोबर वजा 2 तर 3A + 2B 3A + 2B वजा 5C बरोबर किती. याची किंमत किती B वजा 3 हे 3 गुणिले B वजा 3 ला मोठे अशा पद्धतीने B ची किंमत 2C + 5 अधिक 2 गुणिले B ची किंमत आहे 2C + 5 याला छोटा गुणाकार वजा 5 गुणिले C ची किंमत किती दिली वजा 2. त्याला कंस टाकायची गरज नाही पण सोडवणार आहे. पहिला कंसात आतमध्ये गुणाकार करू B वजा 3 गुणिले B वजा 3 3B न 3 ने B ला गुणलं 3B 3 ने वजा 3 ला गुणले वजा 9 अधिक 2 ने 2C ला गुणले 4C अधिक 2 पंचे 10 वजा 5 दुने 10 वजा 10. ओके आता इथे कंस काढून टाकूया 3B वजा 9 अधिक 4C अधिक 10 वजा वजा अधिक 10. आता 3B अधिक 4C काय नाही रे आपल्याला सत्य ते काढायचे याच्या जर C ची किंमत दिली ना त्याच्यावर आपण किंमत काढू शकतो वजा 2. C ची किंमत वजा 2 मी इथे C ची किंमत घालायला पाहिजे म्हणजे B ची किंमत आली असते ना आपल्याला. बरं चला C ची इथे घालू किंमत. C ची किंमत किती आहे वजा 2 इथे वजा 2 घातली
इथे काय होईल 4 गुणिले वजा 2 वजा म्हणजे 3b ची किंमत दिली 2c वजा अधिक 5 b ची किंमत आहे 2c अधिक 5 इथे c ची किंमत आहे आपल्याकडे वजा 2 म्हणजे 2 गुणिले वजा 2 अधिक 5 2 गुणिले वजा 2 वजा 4 अधिक 5 काय येणार आहे b ची किंमत 1 ती पण येते का किंमत b ची किंमत 1 म्हणजे 3 गुणिले 3 वजा 9 इथे काय होईल वजा 8 अधिक 10 अधिक 10 तर 3 वजा 9 वजा 6 वजा 6 वजा 14 वजा 14 अधिक 10 वजा 4 अधिक 10 6 चला गोपाळने एक घोडा दलालामार्फत 1,41,000 रुपयास विकला. दलालीचा खर्च 3.5% होता. घोडा आणण्यासाठी 1,600 रुपये खर्च आला. तर गोपाळने तो घोडा किती रुपयांना खरेदी केला? 1,41,000 रुपयाला विकत घेतलाय. ज्या माणसाचा होता त्याला 1,41,000. हा घोडा घेण्यासाठी एका दलालाने त्याला सजेस्ट केलं, दाखवला घोडा कुणाचा आहे काय. त्याबद्दल त्या 1,41,000चे 3.5% एवढा दलाली द्यावी लागली. 1,41,000चे 3.5% 3.5/100 केले. एक शून्य काढून टाकले, 1 शून्य दिला, 3 शून्याला 3 शून्य गेले, 35 एके 35, 5 असल्याने 3, 35 चौक 140, 3 143, 4,935 अधिक 1,600 रुपये गाडीचं भाडं गेलं, जेवढा त्याचा खर्च झाला 9,15 म्हणजे 6,535 अधिक त्या याला 1,41,000. 1,41,000 हा घोड्याच्या मालकाला दिले. म्हणजे एकूण तेवढ्याला त्याला घोडा केवढ्याला पडला? 1,47,535. एका इष्टकाची ती आकाराच्या लाकडी ओंडक्याची लांबी, रुंदी, उंची 8 मीटर, 6 मीटर व 4 मीटर आहे. त्यापासून 4 मीटरला 60 सेंटीमीटर व 40 सेंटीमीटर उंची असलेले तुकडे तयार केले तर त्या सर्व तुकड्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल? आता एका अगोदर तुकडे किती होईल ते काढावं लागेल. यासाठी सगळी परिमाणे एका परिमाणात करून घेऊन तुकड्यांची संख्या काढू. मोठ्या ओंडक्याच्या घनफळाला छोट्या तुकड्याच्या घनफळाने भागायचं. मग सगळ्यांची माप मीटरची सेंटीमीटर करा. लांबी 8 मीटर म्हणजे 800 गुणिले 6 मीटर म्हणजे 600 गुणिले 4 मीटर म्हणजे 400 भागिले तुकड्याचा 4 मीटर लांब म्हणजे 400 गुणिले 60 गुणिले 4, 400 दुने 800, 60 10 600, 40 10 400, 10 100 दुने 200 तुकडे झाले. आता एका तुकड्याचं पृष्ठफळ काढायचं, त्याला गुणिले 200. आता परिमाण बघितली तर कशात येतो? 2 माप चौरस मीटरमध्ये येतील, 2 माप चौरस सेंटीमीटर. आपण मीटरमध्ये करूया. मी तुकड्याचं लांबी 4 मीटर, रुंदी पाहिजे सूत्र काय? 2 कंसात L × B प्लस B × H प्लस H × L हे पृष्ठफळाचे सूत्र आहे. आम्ही ते सगळी मीटरमध्ये माप करून घेऊ. लांबी 4 गुणिले रुंदी 0.6 अधिक रुंदी 0.6 गुणिले हाईट 0.4 अधिक हाईट 0.4 गुणिले 4. इथं 6 चौक 24 2.4 अधिक 6 चौक 24 परंतु 0.24 अधिक इथं 4 चौक 16 1.6 आणि याची दुप्पट करायची. 2.4 आणि 16 26 24 16 40 4 4.2 4 येईल आणि त्याची दुप्पट 8 याची दुप्पट केली तर 8.4
ही एका तुकड्याचं पृष्ठफळ झालं गुणिले 200 दशांचिन्ह नाही 2 मांडून टाका 2 शून्य 82 16 6 तरी 2 चुका 9 82 16 दशांचिन्ह 2 संख्या 1696 चौरस मीटर 1696 चौरस मीटर पर्याय क्रमांक 2 700 सेंटीमीटरला 500 सेंटीमीटर रुंद व 300 सेंटीमीटर उंच पाण्याच्या टाकीत 1,09,000 लिटर 1,09,200 लिटर पाणी मावण्यासाठी टाकीची उंची किती वाढवली? आता उंचीच माहीत नाही समजा, म्हणजे उंची त्यातनं दिलेली उंची वजा केली की वाढवणार येणार आहे. मग टाकीचं घनफळाचं काय आहे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता इथे सेंटीमीटर माप आहे, 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1 मीटर होतं, 1 लिटर होतं. 700 गुणिले 500 गुणिले 300 एवढे घन सेंटीमीटर होणार आहे. आणि त्याचं लिटरमध्ये करण्यासाठी त्याला 1000 ने भागलं तर तेवढे घनमीटर होणार आहे. 1,09,200 लिटर होणार आहे. काय काय नाही 1000 घन सेंटीमीटरचा 1 लिटर होतो एवढं तर माहिती आहे. बरं इथं या टाकीचं घनफळ आणि लिटर हे सारखं होणार आहे. ओके, मग लिटर हे सेंटीमीटरमध्ये हे मीटरमध्ये असते तर 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर होतं. गुणाकार वेगळा तर बघू ना आपण, ते तिकडे पाठवायचे सगळंच आपल्याला. तिकडे ही उंची थांबायची, उंची आपल्याला नको आहे. उंची किती दिलेली आहे त्यांनी? 300 सेंटीमीटर. उंचीच नाही आपल्याला. म्हणा उंची काय येते उत्तर काढू आणि मग येणाऱ्या उत्तरातनं हे 300 सेंटीमीटर वजा केले की आपल्याला कितीने उंची वाढवायला येईल हे कळेल. मग या ठिकाणी 300 काढून टाकूया, तिथं उंची x मानूया. मग आपल्याला इथे सोडवायला घेऊया. मी 300 त्या ठिकाणी x करा आणि हे बाकीचं सगळं तिकडे पाठवून द्या. मी 1 का भागाकार येतोय का? सर गुणले कसा करायचं? हा गुणले कसा करायचं? इकडे भागिले ते तिकडे गेल्या गुणिलेच होणार आहे. नाही नाही 700 गुणिले 500 गुणिले 1000 गुणिले x करावं लागणार. 700 गुणिले 500 गुणिले इथे x केलं. हां, त्याला गुणले कसा करावं लागणार? नाही 1000 घन सेंटीमीटरचा 1000 घन सेंटीमीटरचा 1 लिटर होतो आणि 1 घन मीटर ही मीटरमध्ये माप घेतली ना, याला गुणिले 1000 करा. हे सेंटीमीटरमध्ये माप घेतलीत ना आपण सगळी. मग 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1 लिटर. आणि दुसरं सूत्र आहे 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. मग आपली माप कशात येतील? सेंटीमीटर. एवढं याचं गुणाकार केलं तेवढं काय होणार आहे? घनफळ होणार आहे. त्याला भागिले 1000 केलं तर तेवढं लिटर होणार आहे. म्हणजे इथं काय करावं लागते? लिटर 1000 ने भागावं लागतं. मग आता इथं एक्सला मोकळा करू आपण. एक्स बरोबर 1,09,200 गुणिले 1000 भागिले 700 गुणिले 500 2 0 2 0. ओके, गेली 4 शून्य 7 ने घालूया. 7 1 7 3 राहिले 7 8 5 35 4 राहिले 7 सेकंद 4 वरच्या 0 0 5 ने घालवला 5 त्रिक 15 312. 5 1 5 312 सेंटीमीटर ठेवावी लागेल उंची. आपल्याला उंची किती दिली आता त्यांनी? 300. म्हणजे उंची कितीने वाढवावी लागेल? 12 सेंटीमीटरने. मीटरमध्ये म्हणलं तर 0.012 मीटर. उत्तर काय आहे? 12 सेंटीमीटर आहे का 0.02 मीटर आहे? दोन्हीपैकी एक उत्तर असेल. पहिला आता इथे 12 सेंटीमीटर पण नाही आहे. हा म्हणजे इथे सेंटी डेसी आणि मीटर. उत्तर आपले 12 सेंटीमीटर असे दिले.
मग सेंटीमीटर 12 सेंटीमीटर आहे का पर्याय नाही. मग डेसी मध्ये सांगितले तर 1.02 डेसी आहे. नसेल तर मीटर मध्ये हे मीटर मध्ये सांगितलं असतं तर 0.12 मीटर. कोणतं पर्याय ते बघायचं. चला पुढे समांतरभुज चौकोन आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. हा समांतरभुज आहे, या बाजू समांतर आहे आणि या ठिकाणी लंबांतर दिलेलं आहे 15 आणि बाजू दिलेली 20. ही 20 ही 20 असणार, ही लंबांतर 15 आहे. या ठिकाणी काय करावं लागेल? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय तर त्यात त्रिकोणाचं वजा करायचं. आता समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले 102 नाही नुसते पाया गुणिले उंची घेतलं तरी चालेल. बरोबर. पाया गुणिले 20 गुणिले 15 केलं तर 300. आता त्रिकोणाचं वजा करायचं. आता या ठिकाणी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढणार? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 20 10 200 150. हे काय आहे? त्रिकोणाचं. मग या संपूर्ण यातनं त्रिकोणाचं वजा केलं की या दोन्हीचं येणार आहे. म्हणजे किती? 150 चौरस सेंटीमीटर. 4a अधिक 3b अधिक 5c वर्ग बरोबर 4am अधिक 9b वर्ग अधिक 25c वर्ग अधिक 6mb अधिक 30bc अधिक 10mc तर m बरोबर किती? आता इथे पहा सूत्रामध्ये कापून करायचं ना. a प्लस b प्लस c चा वर्ग बरोबर आहे का सूत्रपाठ? A वर्ग प्लस C वर्ग प्लस b वर्ग प्लस c वर्ग प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. ca म्हणाल ac म्हणा. ओके, काय फरक पडत नाही. आता इथं किंमत भरू. 4a प्लस 3b प्लस 5c चा वर्ग 4 चा वर्ग 16a वर्ग 3 चा वर्ग 9b वर्ग 5 चा 25c वर्ग. आता हे सगळं दिलेलं आहेच. आता इथे यांच्या गुणाकाराची दुप्पट. यांचा गुणाकार 12 ची दुप्पट 24ab. याची दुप्पट गुणाकाराची दुप्पट 3 15 30 20 प्लस पहिल्या दिवसाची 4 25 40 AC. कुठला पर्याय? कुठलं दिलं? एम बी. नुसतं एम बी कुठे? हा 6. बरं, त्याला दिलेली पद्धत घालू आपण. 9b वर्ग 4am काय झालं माझ्या लक्षात येणार. 25c वर्ग दिलेला 6mb अधिक 6mb अधिक 30bc दिलेला 10mc अधिक 10mc. पुढे बघू इकडे घालवलं काय राहिलं? इकडे 16a वर्ग. इकडे राहिलेलं काय 16a वर्ग आणि काय राहिलं 24ab अधिक 40ac 4am. 4a जर घेतला ना m बरोबर इथं 4am बरोबर 16a वर्ग म्हणजे 4 उसू आपण जरा हे जागा करून हे जरा काय म्हणते व्यवस्थित समजून घ्या. इकडे कोणत्याला कोणत्या पद्धत जुळते ते जुळू. ए ची किंमत किती, बी ची किंमत किती, सी ची किंमत किती का एम बरोबर किती विचारले ना. बरं चला 4am बरोबर 16a वर्ग 6mb
6MB बरोबर 24AB आणि 10MC बरोबर 40AC. इथे आपल्याला एमची किंमत काढायची. एमला इथे ठेवा, बाकीचं द्यायला पाठवली. एम बरोबर 40AC भागिले 10C. सीला सी गेले 10 चौक 4. एम बरोबर 4. आपल्याला तेवढंच विचारलंय, बाकी सगळे सोडवत बसायची गरज नाही. चला पुढे. छेदिका सोबतच्या आकृतीमध्ये ABC पॅरलल आहेत. ABC ही छेदिका आकृती दिलेली आहे. तुम्ही अँगल Y बरोबर किती आहे इथं दिलेलं आहे 4x अधिक 15. दुसरा कोणच दिलेलं नाही. इथे 4x अधिक 15 एकच कोण दिलेला आहे, दुसरा कोणच दिलेला आहे. कसं काढू शकतो आपण तिथं? विरुद्ध कोण आहे ती? म्हणजे इथं जर कसं पाहायला गेलं हा 4x अधिक 15 म्हणजे हाही येणार 4x अधिक 15 संगत कोण आहे आणि हाही येणार 4x अधिक 15 जे एकरूप येणार आहे ती. मग आपल्याला इथं पर्यायामध्ये असं बघितलं पाहिजे की इथं बघा किंमत टाकून बघावं लागेल. 4x बरोबर 163 बरोबर 126 बरोबर 147 बरोबर 157. इथे x दिलेला आहे असं तिचं म्हणणं आहे. हा x असेल तर हा x म्हणजे इथे आपल्याला एक समीकरण तयार करायचं. 4x अधिक 15 अधिक x बरोबर 180. तो बघितला तुम्ही. 5x अधिक 15 बरोबर 180 जे हे वजा करा. 5x बरोबर 180 वजा 15 3. 5x बरोबर 165. x बरोबर 165 वजा 5 केला तर 33. 33 चौक 132 आणि 15 147. पर्याय क्रमांक 3 बरोबर. तिचं लक्ष होतं, बाकीचं जे एकाचंही लक्ष नव्हतं. एक्स कडे कोणीच बघितलं नाही. बरोबर बरोबर म्हणून तर माझंही लक्ष गेलं नाही. पण तिचं आहे ना गावड्याचं बारीक लक्ष, बारीक डोळ्याचे. समांतर रेषाने एका छेदिकेने छेदले. काय म्हणले तिथं लंब टाकलेला आहे इथे बर आणि तिचा बर माप दिलेले PUT 35 चा. हा 35 चा असेल तर हा कोण कितीचा येणार आहे? संपूर्ण 145 चा. का अंतर कोणाकडे 180 होते. 180 मधनं 35 गेले 145. मग त्यातनं हा 90 आहे. 145 मधनं 90 गेले 55. आपल्याला विचारलाय कोणता? UTX हाच विचारलेला आहे 55. एका चौकोनाच्या क्रमागत कोणाच्या मापाचे गुणोत्तर 1 3 2 3 आहे. तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा आहे? कोणत्या प्रकारचा येईल? पतंग. की त्या पतंगामध्ये काय असतं? समोरासमोरची एक जोडी आहे. त्यामुळे या ठिकाणी पतंगाची रचना जर केली तुम्ही तर या ठिकाणी हा 1 येईल, हा 3 येईल, हा 2 येईल, हा 3. ही जोडी एकरूप आहे. समांतर म्हणजे चौकोनामध्ये लगतचे कोणाची पूरक कोण असतात. समोरासमोरील कोण एकरूप असतात आणि समोरासमोरील दोन्ही जोड्या एकरूप पाहिजे. होतं का नाही? समलंब चौकोनामध्ये पहा काय असतं, काय प्रॉपर्टी समलंब चौकोनाची? या दोन कोणाची बेरीज पूरक कोण असतात 180. समभुज चौकोनाची समोरासमोरील एकरूप असतात. इथं 4 म्हणजे ही एकरूप पाहिजे आणि ही एकरूप पाहिजे नाही. पतंग
समोरील त्रिकोणाच्या असमान बाजू समोरील कोणाच्या बाह्य कोणाचे माप 111. आकृतीवरती सोडवा. हा या बाजू एकरूप आहेत. आकृती प्रमाणात नाहीये पण समजून घ्या. हा 118 अंतर कोण किती जाईल? 62. हा हो 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 हो. या दोन्ही या समोरचा हा कोण या समोरचा हा कोण एकरूप असणार. जी या दोघांची बेरीज 118 येणार. 118 भागिले 2 केले तर 59चा येतं. 59चा 2 ABC 59चा आहे. चला शेजारी ए बी व रेषाखंडातील सर्वात मोठी जीवा 94 वाजण्यात 51 प्रश्न चाललाय आपला. का बरं लेट एवढं झालं? रेषाखंडातील सर्वात मोठी जीवा आहे. वर्तुळात लघुवर्तुळखंडाची संख्या अर्धवर्तुळाच्या संख्येपेक्षा कितीने कमी? लघुवर्तुळखंड किती येतील त्याच्यामध्ये? लघुवर्तुळखंड अर्धवर्तुळ किती आहेत? 2च आहेत. आणि सीडी नाही ना सांगता येत आपल्याला तसं. आपल्याला या ठिकाणी एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये लघुवर्तुळखंड 2 जीवांनी दाखवला. म्हणजे या ठिकाणी पहा तुम्हाला 2 लागतात मार्क, परंतु या ठिकाणी ही दाखवलेली म्हणजे हा एक लघुवर्तुळखंड झाला. हे दाखवले म्हणून किती दाखवले म्हणजे हा एक लघुवर्तुळखंड झाला. आणि हे दोन्ही मिळून होतील याचं काही गॅरंटी नाही. आपण सांगू शकत नाही नजरेने नाही. त्यामुळे 2 लघुवर्तुळ आहेत आणि अर्धवर्तुळ 2 आहेत. त्यामुळे सांगतो 3 आकृतीवर परिमिती काढा. परिमिती किती आहे बा बेरीज करा. इथे 3 4 5 दिलेले आहे. इथे 3 4 5 म्हणल्यानंतर इथं आपल्याला माप काढावी लागतील. प्रत्येक ठिकाणी एकच अँगल असेल असं नाही. पायथागोरसची वेगळी त्रिकुट वापरलेली असणार आहे. त्रिकुट पाठ असतील ते पटपट येणार आहे. चला या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी काटकोन. आता हे 45 दिले आणि 3y4 3 4 5 त्रिकोण बसते. 5 वेळ 9 27 आणि हे 36. ओके इथे 5 12 13 26 10 24 26. इथे 3 4 5 इथे 2 येते म्हणजे 6 8 10. याची बेरीज करा किती येते? 192. चला सोबतच्या आकृतीत पी आर क्यू 30 अंशात पहा. या ठिकाणी पी क्यू दिलेला आहे. हा पी आर क्यू हा कोण दिलेला आहे 30चा. हा पण किती असणार आहे? 30चाच असणार. का? एका वर्तुळ कंसाला तयार होतं. आता ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. आता याचं सोडून द्या, याचं काम संपलं. आपल्याला विचारलाय कोणता कोण? एस पी क्यू विचार म्हणजे हा विचारला. हा 30चा म्हणजे या दोन तिन्ही कोणाचे गेले 180 मध्ये 30 गेले 150 असतात 75. एका ठिकाणी एका 15वड्यात दररोजचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये खाली गेले. 15 तापमानाचे मध्यमान म्हणजे काय करायचे? सरासरी. त्यांची बेरीज किती येते सगळ्यांची? 41 39 भागिले 15 केले तर किती येते उत्तर? 2.6. पुढे 600 मिलीग्राम पावडरची एक पिशवी. अशा 500 पिशवी एका बॉक्समध्ये बसतात. तर अशा पिशव्यांच्या स्वरूपात 135 किलोग्राम पावडर भरण्यासाठी किती बॉक्स? मिलीग्रामची मिली सेंटी डेसी म्हणजे एका पिशवीत 600 मिलीग्राम पावडर. अशा 500 पिशव्या म्हणजे गुणिले 75 केलं तर 75 450 म्हणजे एक मिली सेंटी डेसी ग्रॅम मीटर लिटर डेका हेक्टो आणि किलो.
म्हणजे एका बॉक्समध्ये 45 ग्रॅम पावडर आहे एका बॉक्समध्ये. 600 मिलीग्रॅमच्या 75 पिशव्या झाले की 45,000 मिली एकूण पावडर झाली एका बॉक्समध्ये. म्हणजे 45 ग्रॅम एका बॉक्समध्ये. मग 135 किलोग्राम पावडर झाली. 135 किलोग्राम. 135 किलोग्रामचे ग्रॅम केले तर 135,000 ग्रॅम पावडर आहे. 135,000 आणि त्यामध्ये एका बॉक्समध्ये आहे 45 ग्रॅम. 45 त्रिक 135 गुणिलेवरती 300 म्हणजे 3,000 बॉक्सना. खाली दिलेल्या संख्येतील 2 योग्य विधाने पर्यायातून शोधा. कोणती विधानं सत्य आहेत रे? 1 आणि 4. वरील गटात 4 नैसर्गिक संख्या आहेत. कोणकोणत्या नैसर्गिक येतील? 64, 4, 1, 2. 0 ही नैसर्गिक येणार नाही. 1 पासून नैसर्गिक संख्या सुरू. आणि चौथा पर्याय वरील गटात 8 पूर्णांक संख्या आहे. 1, 2, 3, 4, 5, 1, 6, 7, 8. 7 वजा 7 अंशाची तेवढी कट होईल. चला 0.4-5 वाजता साताराहून सुटलेली बस 19-30 तासांनी इंदोरला पोहोचली तर ती किती वाजता पोहोचली? मी 24 तास घड्याळामध्ये करायचे. 39 पोहोचलेले 19-30 मधनं सुटलेली वेळ वजा तासांनी इंदोरला पोहोचलेली आहे. ओके आधी करूया. 75 19:75 पोहोच. 75 होत नाही म्हणजे ते 20 वाजून 15 मिनिटं 12 वाजता केले तर संध्याकाळी 8:15 बस पोहोचली. 8:15. दोन पर्याय नोंदवाय. आता कोण तपासणाऱ्याला विचार. हां पर्याय 3 आणि 4 बघ. एका वृत्तचित्राची तळाची त्रिज्या व उंची याचे गुणोत्तर 1:2 आहे. वक्र भागाचे पृष्ठफळ 616 चौरस सेंटीमीटर. वृत्तचित्राचे एकूण पृष्ठफळ किती? आता उंची काय म्हणलेलं आहे? त्रिज्या x घेतली तर उंची 2x. वक्र पृष्ठफळ 616. वक्र पृष्ठफळ बरोबर काय असतं? पाय आर एच. पाय आर एच 2 पाय आर एच किंवा पाय डी एच म्हटलं तरी चालेल. 2 पाय आर एच बरोबर दिलेलं आहे 616. इथं 2 गुणिले 22/7 गुणिले रेडियस x आहे आणि उंची 2x बरोबर 616. पाठवून देऊ इकडे. याचा गुणाकार होईल 2x वर्ग बरोबर 616 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22. हे 2 पण तिकडे पाठवून देऊ. हे बी 2 इकडे म्हणजे x वर्ग राहील. चला 2 22 ने घालवा. 22 हा 22 गुणिले 44 किती येते? 28. 14 7 x वर्ग बरोबर 7 गुणिले 7 म्हणजे x किंमत 7 आहे. म्हणजे त्रिज्या 7 आहे. उंची 14. संपूर्ण पृष्ठफळ विचार. पृष्ठफळ बरोबर काय? 2 तळाची पण धरायची आणि याचं हा म्हणजे 616 वक्र पृष्ठफळ त्यात गोलाचं आहे का? म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर म्हणजे किंमत भरा 22/7 गुणिले 7 गुणिले 7. 22×7 154 म्हणजे वरच्याचं आलं 154 खालच्याचं 154. किती येते उत्तर? चला पुढे. त्रिपदी कोणती? त्रिपदी कोणती? 2 पर्याय नोंदवा. पहिलं काय नाही चालणार? 1/x वर्ग म्हणजे x चा वजा दुसरा. अपूर्णांकात चालतो का घातांक? आणि पहिलं नाही. दुसरं काय नाही चालणार? दुसरं चालेल. तिसरं चालेल. चौथं एकपदी x वर्ग y वर्ग z वर्ग. इथं गुणाकार दिले. इथं x वर्ग अधिक y वर्ग अधिक z वर्ग असतं तर त्रिपदी झाले. चला पुढील बहुपदीचे अवयव पाडा. 15x वर्ग वजा 26
XY अधिक 7Y वर्ग 15 सह गुणक आहे 15 7 105 105 गुणाकार बेरीज 21 5 वजा 26 आली पाहिजे 21 5 चा 5 बेरीज वजा 26 पाहिजे गुणाकार अधिक पाहिजे वजा वजा म्हणजे दोन्हीला वजा वजा चिन्ह घ्यावे लागतं म्हणजे इथे काय येईल आता याच्यातलं कॉमन काय काढता येईल म्हणजे काय घेतलं पाहिजे इथे अगोदर 21 घ्यायचे का 5 घ्यायचे सर 5 घ्यायचे इथं जर आपण इथे जर 5 ठेवले तर 5 आणि 7 मध्ये कॉमन निघेल का नाही मग जर इथे 5 घेतले आणि इकडे 21 घेतले तर कॉमन निघेल मी इथे 15x वर्ग वजा 5xy वजा 21xy अधिक 7y आता या दोघांमध्ये कॉमन काढा या दोघांमध्ये कॉमन काय निघेल 5x म्हणजे काय राहिले ते 3x वजा y बरोबर का पुढे इकडे पण हेच निघालं पाहिजे 3x वजा y इकडे राहिलं पाहिजे मग इथे काय कॉमन निघेल 7y चिन्ह काय कोणतं येईल त्याला वजा 7 म्हणजे इथे पहिल्या कंसात 5x वजा 7y दुसऱ्या कंसात 3x वजा y कोणता पर्याय येईल तर एका वर्तुळाकृती मैदानात परी 176 मीटर आहे त्याच्या आत केंद्रात दुसरे छोटे वर्तुळ आहे काय दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 2:1 असेल तर त्यातील छोट्या वर्तुळात मैदानात तयार केलेले आहे वर राहिलेल्या भागात झाडे लावले झाडे लावलेल्या भागाचे क्षेत्रफळ पाहिजे असे 2 वर्तुळ या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला परिघ दिलेला 176 त्याच्यावर त्रिज्या किती येईल पाय डी बरोबर 176 टू पाय आला पाय डी म्हणलं तर 14 त्रिज्या किती येईल त्रिज्या डी 28 येईल आणि त्रिज्या 14 आहे आता मोठीची त्रिज्या 14 आली तर बारकीची त्रिज्या किती येणार आहे 7 येणार आता त्यांनी काय म्हणलेलं आहे मोठ्या वर्तुळाच्या भागामध्ये झाडे लावली तर आतमध्ये मैदान केले झाडे लावलेल्या भागात म्हणजे मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं बारकं घालवायचं मोठ्याच्या क्षेत्रफळाचं काय पाय आर स्क्वेअर 22/7 गुणिले 14 गुणिले 14 वजा 22/7 गुणिले 7 गुणिले 7 आता यात कॉमन काय काढता येईल 22/7 कॉमन काढला गुणिले कंसामध्ये 14 गुणिले 14 सर 7 पण काढता येईल 7 पण काढता येईल कॉमन सर 7 कसं करणार सर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 28 येते 28 येते मग बारक्याची 14 येईल एकाच काय एकाला बी सांगता येणार मग ते डी 14 येते डी 28 झाल्यानंतर त्रिज्या 14 येईल मग कुणाचं बोलायचं हे तुमचं सोडवायला पेपर म्हणजे तुमचं लक्ष द्या माझं पाहिजे इथं मला ओळखायचं गडबड म्हणून मी गडबड करतो मग तुम्ही बोललं तर मला मदत केली तर लवकर होईल ना का मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येईल चला तुम्ही काढले आणि केले का नाही त्याचं काम 2464 बारकेचं 616 किती येईल परत 1848 चला पुढे कोणते विधान निश्चित योग्य आहे काय म्हणते कोणते विधान निश्चित योग्य आहे काय याच्यामध्ये काय विधान आहे मला हे नाही लक्षात आलं PQRO काय म्हणजे कोणतं विधान येते बरोबर पहिला आणि चौथं OP अधिक OQ बर PQ पेक्षा मोठी आहे या दोघांपेक्षा या दोघांची बेरीज इथं त्रिकोणाची ही प्रॉपर्टी लहान दोन बाजूंची बेरीज ही मोठ्या बाजूपेक्षा मोठी असते म्हणजे या दोघांची बेरीज याच्यापेक्षा मोठी आहे पहिलं बरोबर दुसरं OQ OQ आणि OR ही बाजू पेक्षा QR ची मोठी नाही तिसरं म्हणजे इथे त्रिकोणाची प्रॉपर्टी त्यामुळे पहिला आणि चौथं आहे ना
QR आणि PR या दोन्ही त्रिकोण बेरीज आणि QP पेक्षा मोठी असतात की याच्यापेक्षा या दोनची बेरीज मोठी असते. बरोबर प्रॉपर्टी आहे त्रिकोणाची. चला पुढे 9-29 झाले. ABCD चौरस आहे, CF 10 आहे, DE 2 आहे, तर EF 90 अंशाचा आहे. तसं पुन्हा आपल्याला क्षेत्रफळ किती येते वरच्या बाजू किती ही किती येते हे 6 आहे हे 10 आहे म्हणलं हे 8 आणि हे खालचं 2 मिनिट 2 6 हा? काढायची गरज नाही. 2 कुठले D 2 हे 10 आहे म्हणजे 10 चा एक किती येईल 100 आणि वरच्याचं 30 एकूण किती आलं 100. एका समभुज त्रिकोणाच्या जागेचे समभुज त्रिकोणाकृती जागा आहे तिन्ही बाजू सारखे आहे. याचे क्षेत्रफळ दिलेले 64√3. तर याची बाजू काढावी लागेल आपल्याला. रूट बाजू किती येईल कसं काढलं तो त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर √3/4 बाजू वर्ग बरोबर काय सूत्र आहे √3 काय गुणिले बाजू वर्ग बरोबर 64√3 बरोबर का सूत्र. आता हे भागिले तिकडे गुणिले 4 होती हे रे भागिले इकडे हे भाग हे जातील 64 गुणिले 4 बाजूचा वर्ग आहे. मी तर याचं वर्गमूळ काढलं 8 आणि याचं वर्गमूळ 2 भागिले 16 16 48 बाजू आली मग 5 पदरी गुणिले 5 केले 8 पदरी गुणिले 8 गुणिले 32 किती येते उत्तर 1288. चला चौरसामध्ये ABCD म्हणजे PQRS मध्ये बिंदू आहे. ABCD त्रिकोणाच्या परिमितीचा फरक. आता बाजू 12 दिली म्हणजे 12चा परिमिती किती येणार याची 12 चोक 48 आणि यातला 12 इथे 6 असणार हे 6 असणार म्हणजे 6√2 असतात. याची परिमिती किती येईल 24√2. 48 मधनं 24√2 वजा केले तर मग वजाबाकी कशी करायची कॉमन बाहेर काढायचा. कॉमन काय काढायला लागेल 24 बाहेर काढला 2 वजा √2 म्हणजे पर्याय क्रमांक 64 वर्ग अधिक B वर्ग छेद 25 वर्ग राशी पूर्ण होण्यासाठी 64 वर्ग आणि B/25. आता इथं मधलं पद काढायचं. पहिल्या पदाचं वर्गमूळ 8A आणि त्या पदाचं वर्गमूळ 20/5 आणि यांच्या गुणाकाराची दुप्पट असते. यांच्या गुणाकाराची दुप्पट मधलं पद 16 AB/5 आणि चिन्ह त्याला प्लस किंवा मायनस दोन्ही पण येऊ शकतं. त्यामुळे पर्याय 5. 67 गणेशने शेताच्या समान भाग करू आता फणस आंबा पपई केळी याच्या 16 झाडांच्या 16 रांगा केल्या त्याने मिळून किती झाडं लावली 16च्या 16 रांगा 256 256 गुणिले 4 म्हणजे किती होती 1024. पुढे 28 मीटर व्यास असलेल्या वर्तुळाचा O केंद्रबिंदू आहे. AC व BD हे दोन व्यास एकमेकांना काटकोनात तर एकांकी काढण्याचे क्षेत्रफळ कसं काढावं याचा व्यास दिलेला आहे हा व्यास दिलेला आहे आणि या भागाचं विचारलेलं म्हणजे इथं 28 आहे म्हणजे हे 14 आहे हे संपूर्ण 28 आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्यातलं दोन सहाशे 16 308 वाजा केले तर 308 येते 308 मधलं काय करायचं हे वजा करून टाका आपण हे संपूर्ण वर्तुळाचं आलं 616 त्यातलं हे निम्मा भाग गेला म्हणजे 308 गेला 308 या भागाचा आला
त्यातनं या दोन त्रिकोणाचं वजा करायचं. त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे? 14 गुणिले 1 अंश छेद 2 गुणिले 14 गुणिले 14 म्हणजे किती? 196. 196 वजा केलं तर 112 या रंगवलेल्या भागाचं येते. पुढे एका गावची लोकसंख्या 2,40,000 वर 2,85,700 झाली तर किती टक्के वाढली? तरी चालेल. तर 2,85,600 ने 2,40,000 केले तर 2,40,000ला वाढ किती झाली? म्हणजे चुकीचं नाही ते 45,600. तर 100ला किती असं केलं तरी चालेल. मी 45,600 गुणिले 100 भागिले 2,40,000 काय ते उत्तर काय आलं? 19%. संख्या रेषेवरती पहा. एका भागाची किंमत किती होते? 6. बीपी किती भाग आहेत? 6 भाग अधिक डी आय 5 निसांतात 11. त्यातनं 7 गेले का? हे 4 भाग. एका भागाची किंमत किती आहे? 1/7. 4 भागाची किंमत 4/7. चला 23p अधिक 26 बरोबर 3p अधिक 4चा वर्ग. तर p ची किंमत काढा. 23p अधिक 26 बरोबर 3p अधिक 4चा वर्ग. 3p चा वर्ग 9p वर्ग. या दोघांचा गुणाकाराची दुप्पट 12 गुणिले 24p अधिक 16. आणि हे इकडे आहे ते वजा तिकडे केली. वजा 23p वजा 26 बरोबर 0. इथे काय होतोय? 9p वर्ग 1p वजा 10. इथं 10 नव्हे 90 आणि एक बेरीज 1 आली पाहिजे. 10 गुणिले 9 10 आणि 9 अशा वेळ पडते. इथं अधिक 10 आणि वजा 9. ओके. इथं काय घेतले पाहिजे? अगोदर इथे 9 घेतले पाहिजे. 9p वर्ग वजा 9 अधिक 9p अधिक 10p वजा 10. इथं फॅक्टर त्याचे कॉमन काढा. पहिला कॉमन 9p p वजा 1. आणि दुसऱ्यामध्ये पण आला पाहिजे p वजा 1 10 0 अधिक 10. आणि मग काय होईल? 9p अधिक 10 9p अधिक 10 बरोबर 0. आणि दुसरं होईल p वजा 1 बरोबर 0. p बरोबर इथे वजा तिथे बरोबर 1 येईल आणि ते 9p बरोबर वजा 10 होईल. या दिवसात तिकडे वजा 10 p बरोबर वजा 10/9. पुढे मीरा व आबाईने समान रक्कम 8% दराने 8 व 12 वर्षासाठी बँकेत ठेवली. मुदतीचा आबाईला 12,250 व मीराला 10,250 मिळाले तर दोघांना एकूण किती व्याज मिळाले? हा आपण 8 आणि 12 वर्ष केले 4 वर्षांचा फरक असणार आहे आणि मुद्दल सेम आहे त्याच्यामुळे मग जर वजा करायचे बरोबर 12,250 भागिले 10,250 केले तर किती येते उत्तर? 2,000 रुपये. 2,000 रुपये हे 4 वर्षाचा काय झाला? व्याजातला फरक झाला. एका वर्षाच्या व्याजातला फरक किती असणार आहे? 500 रुपये. मग 8 वर्षाच्या व्याजाचा 8 वर्षाचं व्याज किती होईल? 4,000. हे 4 वर्षाचा फरक. मी एका वर्षाचा फरक 500 रुपये. मग 4 पहिला त्यांनी 8 वर्षाचं दिले. मग 8 वर्षाचं व्याज किती होईल? 4,000. मग त्याला रक्कम किती मिळाली? 12,250 मधनं 4,000 वजा केले तर यांनी 8,250 रुपये पहिल्यांदा दिले. दोघांचे 8,250 रुपये आहेत. मग त्यांना पहिल्याला मिळालं 4,000 रुपये. दुसऱ्याला किती मिळालं? 6,000. 8 आणि 7 14,000 रुपये. 8 आणि 4 12,000 रुपये. बरं 12,000 रुपये किमतीच्या मोबाईलची 20% भाववाढ केली. काही नंतर काही दिवसात ती 25% कमी केली तर वस्तूची शेवटची मूळ किमतीपेक्षा किती रुपये जास्त किंवा कमी झाली? तर 12,000 रुपये 20% वाढ केली म्हणजे किती झाली? 2400 रुपये वाढ झाली म्हणजे 14,400 झाली. 25% सूट दिली. 25% किती होईल सूट याची? हा 3600 रुपये. म्हणजे किती झालं इथं? 14 किती? 10,000
800 12,000 मधले 12,000 10,800 झाली म्हणजे काय झालं 1200 रुपयाने कमी झाले. स्तंभाले पान कोणत्या शाळेतील मुले यांचे प्रमाण सारखे आहे. ब मध्ये दोन्हीकडे सेम आहे. 400 मध्ये 200 मुलं 200 मुली. क मध्ये 500 त्याच्यामध्ये 250 मुलं 250. पाचही शाळेतील मुलांची संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या किती टक्के आहे. 50%. ठीक आहे. ओके आपल्याला वेळ झाला थोडा 10 मिनिटं लेट. चला असू द्या.